हरे कृष्णा भगवद्गीतेचे अध्ययनाच्या कार्यक्रमांतू तुमगेल पूरा जनाले मनपूर्वक स्वागत असं. क्लास स्टार्ट करचे पहिले एक सानो प्रेयर करें. नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय निताय गौर. हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल. जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद. जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव. निताई गौर सीतानाथ प्रेमानंदे. हरि हरि बोल. सो हाच्या पहिले क्लासान तू आम्ही 11 अध्याय विश्वरूप दर्शन हाज्या 25 श्लोकापासून चर्चा केली. आणि तांतू पळयलें की भगवंताली अनेक तोंड विक्राळ दांत अनेक हात पाय आणि ते प्रखर तेज पळोवन अर्जुन अगदी भयभीत जालो. आणि आजी मुखावेल श्लोक 26 to 33 श्लोकापासून चर्चा करया आणि तांत कसं सांगल्या म्हणून पळोवया. सो 26 श्लोक असा. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घै भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यै वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गै यथा नदीना बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीराः विशन्ति वक्त्राणि अभिविज्वलन्ति यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगः तथैव नाशाय विशन्ति लोकाः तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैश्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्रा प्रतपन्ति विष्णु. आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं
नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं। श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधः। तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्। मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. आता हे श्लोक वाचल्या मी. आता हांग कसं सांगल्या म्हणून हांग पळोवया. हांगा भगवान कृष्णाक अर्जुन सांगता धृतराष्ट्राल पुरा पूत तांगेल सगळी राजा सहित आणि भीष्म द्रोण कर्म आणि आमगेले बी प्रमुख योद्धा तुगेल विक्राळ तोंडा भितर प्रवेश करते आसाची म्हण. ताकते विराट रूप दर्शन जाता कसं दिसते असते तो सांगा. तांतूल थोड्या जणांली माती तुगेल दांता मध्य चूर जाते आसाची म्हणटा सांगता. कडे मुखार सांगता कशी नदीचे अनेक प्रवाह समुद्रा भितरी प्रवेश करताची. अनेक ब्रांचां भितर डिवायड जाती नदी जाल्यार ओट्टूची समुद्रा भितर कशी प्रवेश करताची तशी हे पुरा महान योद्धा बी तुगेल्या प्रज्वलित तोंडा भितर प्रवेश करते आसाची म्हणून. दिव्याक येवच्या पाकामुळी कशी विनाशा खातीर प्रज्वलित अग्नी भितर उडून पडताची तशी पुरा शक्तीन तुगेल तोंडा भितर प्रविष्ट जावचे म्हाका दिसते आसा म्हणटा सांगता. हे विष्णू म्हाका दिसते आस की तूं आपणाल्या प्रज्वलित तोंडांनी पुरा वाटेच्या जनांक गिळते आसा. पुरा ब्रह्मांडाकची तुवें आपल्याला तेजान भरून घाल्या आणि तूं आपणाल्या विक्राळ तप्त किरणा समेत प्रकट जाला सांगता. कडे मुखार सांगता हे देवेश कृपा करून म्हाका सांग की ह्या उग्र रूपान तूं कोण. हांव तुका नमस्कार करता. मेजेरी प्रसन्न जावका आणि तूं आदी भगवन तूं म्हाका तुजे बद्दल जाणून घेवचें आसा. कित्याक म्हळ्यार म्हाका कळटें ना की तुगेलें प्रयोजन कसं आसा. अशें उग्र रुपाचें प्रयोजन कसलें म्हूण म्हाका कळटें ना म्हूण. हांव समस्त जगत हातूं ह्या श्लोकां भितर भगवान कृष्ण अर्जुनाक सांगते आसा. इतलें ताणें विचारलें अर्जुनान. आतां भगवान कृष्ण ताका सांगता हांव समस्त जगतांचो विनाश करतलो कालू आणि पुरा जनांक हांव नाश करचे खातीर हांगा आयला. तुमकां पांडवांक सोडल्यार दोन्ही पक्षांचे योद्धा हांगा मोरून वतले म्हूण. हाचे तात्पर्यान तसलो प्रभुपाद सांगता की अर्जुनाक गोत आशिल्लें की कृष्ण तागेलो दोस्त आनी तो भगवंतू बी म्हूण. जाल्यार हांगा कृष्णान ही विविध रूप पळोवन तो चकीत जालो. म्हणूची भगवंताल काल रूप पळोवन ताणें भगवंताल्या विनाशकारी शक्ती बद्दल चवकश केली. वेदांत बरयलें की परम सत्य प्रति एक वस्तूक ब्रह्मांडांक बी नश्ट करता म्हणून. आणि कठोपनिषदांतू एक श्लोक आसा यस्य ब्रह्मक्षत्रं च उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनं क इत्था वेद यत्र सः. अंततः पूरा ब्राह्मण क्षत्रिय आणि बाकी पूरा जनाले परमेश्वराल हें रूप पुरा जनालेची परमेश्वराल हें रूप जें आसा हें रूप भक्षण करता म्हणून. त्याची भगवान कृष्ण हांगा अर्जुनाक सांगते आसा आनीक आपणाक सर्वभक्षी काल रूपान तूं प्रकट करते आसा. अर्जुनाक युद्ध करचें नाशिल्लें. युद्ध करना जाल्यारय खंयच्या नमुन्याची निराशा जायनाशिल्ली म्हूण लागता तो. जाल्यार भगवंताले जवाब आशिल्लो की तूं युद्ध करना जाल्यार हें पुरा जन मेगेल ग्रास जातले. कित्याक की म्हळ्यार ही मेगेली इच्छा आसा. तशें करून तूं युद्ध करना शिवर हांग कोट्टूची हे मेगेल हांग कोट्टू हांव भक्षण करतलो म्हणून. अर्जुनान युद्ध करना जाल्यार ते आनी खंयच्या रितीन मरत आशिल्ले परंतु तांगेल मरण निक्की आशिल्लें. तें पयलें धोरणूची भरू ते मृतची आशिल्लें म्हणून. काल म्हळ्यार विनाशू आणि भगवंता इच्छेनुसार पुरा जगाचो नाश जावनू जाता. आणि 33व्या श्लोकां भितर हांगा भगवंतू सांगते कृष्ण अर्जुनाक
म्हणूची तू उठ युद्धा खातीर तयार जा आनी यश प्राप्त कर. आपणा शत्रूंक जिखून संपन्न राज्याचो भोग करतू. हे सव्यसाची हांग पुरा जनांक हांव पयलें मारील आसा. तूं तांगेल मृत्यू खातीर निमित्त जावचें मात्र म्हूण. ह्या श्लोकाच्या तात्पर्यान प्रभुपाद सांगके कृष्ण अर्जुनाक हांगा सव्यसाची म्हूण एड्रेस करता. सव्यसाची म्हळ्यार जो मनुष्य युद्ध भुमींत कुशलतापूर्वक बाण मारचे शकता म्हूण. अर्जुन दोन्ही हातांनी बाण मारचे शकता आशिल्लो. आतां कोणाकची एक हात वापरचे कळटा जाल्यार दोन्ही हातांनी बाण ते धनुश्यान बाण लावन घेवन ते मारचे म्हळ्यार तें कठीण जाल्यार ते अर्जुनाक ते येत आशिल्लें. तागेले धनुर्विद्येचे विद्येचें कौशल्य द्रौपदी स्वयंवरांतू तशीची सान्नासतना धनुर्विद्या गुरु द्रोणा लागीं शिकतना आमी आयकलें की गुरून घेतिल्ले परिक्षेन तूं अर्जून कशें उत्तीर्ण जालो म्हणून. ह्या उदाहरणांतल्यान आमकां कळटा की अर्जून अगदी म्हळ्यार ताका सव्यसाची म्हळ्या आनी धनुर्विद्यांत एक्सपर्ट कशें आशिल्लो म्हणून हें उदाहरणा वयल्यान आमकां कळटा. ह्या श्लोकांतू निमित्त मात्र म्हूण शब्द आयला तो महत्वपूर्ण आसा. मूर्ख अल्पज्ञ जन लेखताची की हें जग चलायमान आसा, ताजे मागशी कोणालें कसलें प्लॅन ना. ही सृश्टी आपुणींतल्याक निर्माण जाल्या म्हूण लेखताची. जाल्यार ही सृश्टी भगवंताली इच्छेनुसार चलायमान आसा. आपणाक वैज्ञानीक म्हणून घेता लोक हें अशी उरच्याक फावो तशी उरच्याक फावो अशी तर्क करताची जाल्यार ही तशें कांय ना. एक प्रयोजनानय ह्या सृश्टीचें संचालन जाते आसा. हें विराट विश्व आमचे असल बद्ध जिवा खातीर भगवत धाम आमगेल परम पित्या बापयल्यागी वापस वच खातीर एक सुवर्ण संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आमकां. जो पर्यंत आमचे भितर निसर्गाचेर कंट्रोल करची प्रवृत्ती आसकी तो पर्यंत आमच्या जगांत तूं बद्ध जीव जावन आमी उरका पडटा. जाल्यार ज्या मनशाक भगवंताली ह्या योजनेची ज्ञान जाता, ज्या मनशाक कळटा की हांव ह्या जगांत तूं मनूसान कित्याक आयला, तो कृष्ण भावनामृताचें अनुशीलन करता, भगवंताल भक्ती करता, तो अगदी बुद्धिमान मनुष्य म्हणून हांगा सांगया. ह्या दृश्य भौतीक जगाची सृश्टी आनी संहारू भगवंताल परम अध्यक्षतेन तुची जाता. कुरुक्षेत्राचे कौरव पांडवां मदें युद्ध बी भगवंताल इच्छेनुसारच जालें. अर्जून युद्धाक तयार नाशिल्लो आनीक आपल्या जनांक मार न्हू पाप कोर न्हू ताका राज्य नाका आशिल्लें. जाल्यारय भगवंतान ताका समजावन सांगलें की भगवंताल इच्छे प्रकार ताका युद्ध करता जातलें. तशें केल्यार मात्र तो सुखी जातलो म्हूण. जर कोणी व्यक्ती पूर्ण रितीन कृष्ण भावना भावीत आसा आनी तागेल जीवन भगवंताल्या दिव्य सेवेंत अर्पीत आसा तर तागेल जिवनाचें सार्थक जालें म्हूण लेखा. सो थँक्यू. तुम्ही लक्ष दिवन आयकल बद्दल. हरे कृष्णा. श्रीला प्रभुपाद की जय.